बघा मित्रांनो, इथे गाडी ऑन आहे आणि मीटरचा प्रॉब्लेम झालेला आहे, मीटर ऑन नाही होते. तर आता आलोय मी इथे मीटरच्या स्टँडर्ड मीटर सेंटर म्हणून आहे. तर मित्रांनो, मी आहे आता तलावपालीला. उबरवर ऑनलाईन गेलेलो आहे. रॅपिडोवर आता गेलो. ऑन ड्युटी करत होता रॅपिडो. तर आता आहे तलावपालीला आहे बघा पाठीमागे. आणि आता वाजल्यात 6:50 झाल्यात आणि इथे आहे. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो दुपारपर्यंत आपला. आणि मला एक काम करून घ्यायचं आहे. माझा मीटर आहे ना रिक्षाचा, तो झाला आहे बंद, कालच बंद झाला आहे. तो म्हटलं आज काम करून घेऊयात आपण. आता तर मीटरचे जे शॉप आहेत म्हणजे दुरुस्त करणारे, ते आता या टायमाला तर बंद असतील. 10 नंतर बहुतेक किंवा 9 वाजता वगैरे चालू होतील. तर तिकडे जाईल मी. गोकुळनगरलाच आहे इथे. तोपर्यंत आपण ट्रिप घेणार आहोत. कशा ट्रिप भेटतील ते बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग 9-10 वाजता वगैरे गोकुळनगरच्या जवळची ट्रिप असली तर तिकडे जाणार. म्हणजे तशाच ट्रिप घेणार. भेटल्या तर चांगलीच गोष्ट आहे तशा ट्रिप. बघूयात. आता गॅस पण आहे बघा, 2 काड्या आहेत. आणि मीटर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, मीटर झालेलं आहे बंद. हे बघा, पूर्ण ब्लॅकआउट झालेला आहे त्याचा. आणि हे बघा, इथे चालू आहे आपली रिक्षा चालू आहे, म्हणजे चावी चालू आहे. तुम्हाला दाखवतो त्याच्यामुळे. आणि मीटर बंद आहे. तर काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्ट माहीत नाही आहे. बहुतेक वायरच खराब झाली असेल मीटरची. हे बघा, लुईसवाडीची ट्रिप असते पण मी घेणार नाही आहे ती. मानकोली वगैरे, घाटकोपर. तर बघूयात. मीटरचं काम करून घेणार आहे. तोपर्यंत आपल्याला ट्रिप कशा भेटतात ते पण बघणार आहे. आणि मीटरचं काम करून झाल्यावरती पुढे ट्रिप कशा भेटेल ते पण बघणार आहोत. तर भेटूयात पुढे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप पण करा मित्रांनो. तर चला, पहिलीच ट्रिप आपल्याला भेटलेली आहे माझीवाडा फ्लायओव्हर. इथून टेंबी नाक्यावरनं पिकअप आहे आणि तिकडूनच सरळ जायचं आहे आपल्याला. उबरवर ट्रिप भेटले, छोटीशी ट्रिप. हे बघा, विद्याविहार ईस्टची ट्रिप वाजते. मी आहे आता मुलुंड ईस्टला. मगाशी माझीवाडा फ्लायओव्हर आहे ना, तिथे एका पॅसेंजरला सोडला आणि मग तिथून मग मला रॅपिडोवर इथली ट्रिप मिळाली. 154 रुपये घेतले झाले रॅपिडोवर इथे यायचे. हे बघा. तर आता पोचलो इथे. आता 7:15 आता बघा, कोलशेतची ट्रिप इथूनच आहे. मागे खूप येत वाटतं. कोलशेतची ट्रिप भेटलेली आहे बघा इथूनच. रॅपिडो अगोदर बंद करतो, त्यांना मेसेज करतो अराइव्ड म्हणून. चला, कोलशेतची ट्रिप भेटले. तर इथपर्यंत आलो मी रॅपिडोवर ट्रिप घेऊन. हिला कॅन्सल केली. हे बघा, रायडर कॅन्सल. पहिल्यांदा म्हणजे जागेवरच ट्रिप भेटलेली, ती पण ठाण्याची मुलुंडवरनं. जिथे उभा आहे तिथूनच उचलायचं होतं. काय बोलणार होतं पॅसेंजरला. असो. तर काय बोलत होतो, रॅपिडोवर इथे ट्रिप घेऊन आलो. 154 रुपये घेतले पॅसेंजरकडनं. आणि आता बघूयात कुठली ट्रिप मिळते. एक भेटलेली, ती पण पॅसेंजरने कॅन्सल केली. मी आहे आता मुलुंड स्टेशनला, मुलुंड ईस्ट. मगाशी पण ईस्टलाच होतो. इथूनच स्टेशनला एक ट्रिप घेऊन आलो उबरवर. आता इथे थांबतो कुठेतरी. बघा, इथेच थांबतो. उबरवर फोटो काढायला आलं आहे मला व्हेरिफिकेशनसाठी. अगोदर फोटो काढतो मी.
रॅपिडोवर लांब लांब तेच भाडे वाजत आहेत. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे बघा. उबरवर फोटो काढायला आलं आहे, बघूयात आपण. झालं, उबरवर पण पुन्हा ऑनलाईन गेलो आहे. 55 रुपये झाले. 1 किलोमीटरच आलो इथे स्टेशनला घेऊन. भाडं 1 किलोमीटरचे 55 रुपये भेटले उबरवर. तर आता बघूयात, रॅपिडोवर तर ट्रिप वाचत आहेत, पण बँड्रा परत पवई वगैरेच्या ट्रिप वाचतात. आता इथून आपल्याला कुठल्या मिळतात काय माहिती. मी आहे आता मुलुंड ईस्टला. 8:13 झालेले आहेत, म्हणजे 8:15 वाजल्यात. आणि आतापर्यंत 122 उबरवर आणि 154 रॅपिडोवर असे झालेले. पुन्हा एकदा मला मुलुंड ईस्टवरनं मुलुंड ईस्टची ट्रिप भेटले. आता कुठले माहीत नाही, पण आता 300 मीटरवरनं पिक करायचं आहे आणि 1-1.5 किलोमीटर सोडायचं आहे. त्याचे पण मला 55 रुपये भेटणार आहेत. उबरवरतीच आहे. रॅपिडोवर ट्रिप वाचत आहेत, पण त्या सगळ्या लांब लांबच्या वाचत आहेत. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. आणि उबरवर वाचते ती 1च वाजली आता, ती पण जवळच्या जवळ. आता समोरनं तिथनं पिकअप आहे, त्यांना पिक करतो आणि सोडतो. बघूयात मग आता आपल्याला एकदम लांबची ट्रिप भेटते का त्याच्यानंतर. तर मित्रांनो, मी आहे आता गोकुळनगरला. इथे मीटरचं काम करायला आलो आहे जरा, पण ऑलरेडी 2 गाड्या लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे अर्धा तास लागेल बोलला तो. बघूया दादा, थांबतो इथे. काय करत आहे उगा थांबतो इथे आता, कारण काम करूनच घ्यायला लागेल. आज बरेच मीटरचे भाडे मला हे करावे लागले, कारण डायरेक्ट घेऊन जायचं असलं तर पैसे सांगितले तर पॅसेंजर तेवढे पैसे देत नाही, म्हणजे म्हणून मग मीटर कामी येतं. तर आता मीटर तर बंद आहे. आज बरेचसे भाडे कॅन्सल करावे लागले मीटरचे. बघूयात आता. इथे माझ्या मागे तुम्ही रिक्षा बघत असाल, तिचं काम झालं की मग माझं पण काम करून घेईल. उबर आणि रॅपिडोवर किती झालेले ते दाखवतो. उबरवर तर 301 झालेले आहेत, दिसतंय का माहीत नाही मला. 301 झालेले आहेत उबरवरती, आणि रॅपिडोवर झालेले आहेत. रॅपिडोवर 501 झाले आहेत, दाखवतो तुम्हाला ते पण. हे बघा, रॅपिडोवर 501 झाले आहेत. आणि 2-3 भाडे मीटरवर भेटले होते मला, पण ते मला नाही घेता आले, कारण मीटर बंद आहे. तर बघूयात आता, मीटरचं काम करू. आणि मग आता वाजल्यात 11, ते पण तुम्हाला सांगतो मी. 11:08 झाल्यात. त्याच्यानंतर आता किती ते उशीर होतो काय माहिती. मला 1:30 वाजता परत तलावपालीला पण जायचं आहे. तर बघूयात, इथे लवकर काम झालं तर परत आपण रिक्षावरती सुरुवात करूयात भाडे घ्यायला, नाहीतर मग डायरेक्ट इथून तलावपालीला जाऊयात. असं अजून टाईम आहे खूप. लवकर काम झालं तर बरं आहे. बस का. चला मित्रांनो, गाडी लावलेली आहे पॉईंटला. आता त्या गाडीचं काम चालू आहे. ते काम झालं की मग आपल्या गाडीचं काम. हे बघा मित्रांनो, इथे गाडी ऑन आहे आणि मीटरचा प्रॉब्लेम झालेला आहे. मीटर ऑन नाही होते. तर आता आलो आहे मी इथे मीटरच्या स्टँडर्ड मीटर सेंटर म्हणून आहे तिथे. आता गाडी पण लावलेली आहे पॉईंटला. बघू, इकडे काम चालू आहे दुसऱ्या रिक्षाचं. आपलं काम घेतलं की मी तुम्हाला दाखवतो काय प्रॉब्लेम आहे ते पण मी तुम्हाला सांगतो.
तर मित्रांनो बघू शकता वायर तुटलेली आहे. उंदराने हे गेले कधी. उंदीर जाम त्रास देतात मित्रांनो. उंदराने वायर खाल्ले, पुन्हा दोन्ही पण वायरीचे तुकडे झालेले आहेत. तर बघूयात आता ते झालं की मग चालू होईल मीटर. झाला. हे बघा मित्रांनो मीटर झालेला आहे चालू. मगाशी पूर्ण ब्लँक होता. ही वायर तुटली तुटली म्हणजे उंदराने खाल्ली होती. ती लावली आणि मग हा झाला चालू. आता पाडून बघू आपण, डाऊन करू. हे बघा 26. तो हलत असेल त्याच्यामुळे काही दिसत नसेल तुम्हाला. तर मित्रांनो काम झालेलं आहे आपलं मीटरचं. जसं तुम्ही मगाशी बघितलं उंदराने वायर खाल्ली होती. आता इथे थांबतो कुठेतरी साईडला थांबा. उंदराने वायर खाल्ली होती त्याच्यामुळे मीटरची लाईट दिसत नव्हती, म्हणजे मीटर बंद. मला वाटलं की आता मोठा नुकसान होईल, म्हणजे 500-700 रुपये लागतील वायर वगैरे चेंज करायला लागली तर. पण थोडंसंच काम होतं, 50 रुपयात झालं. तुम्हाला पण जर तुमचं मीटरचं काय ठाण्यातले वगैरे असेल, मीटरची कामं असतील ना, इथे या गोकुळनगरला आहे. ब्रिजच्या बाजूलाच आहे. हा जो ब्रिज आहे ना गोकुळनगरचा, हा बघा. तुम्ही जर माझीवड्यावरनं येत असाल ना तर तुम्हाला मागून युटर्न मारून इथे यायला लागेल. आणि जर कॅसल मेलवरून येत असाल तर ब्रिजच्या खाली लिफ्टलाच आहे. स्टँडर्ड मीटर वर्क म्हणून नाव आहे. यायचं असेल तर या तुम्हाला, जर तुमच्या मीटरचा काही प्रॉब्लेम झाला तर. कारण चांगली कामं होतात. मी दरवेळी इथेच येतो. बघूयात आता. मीटरचं तर काम झालेलं आहे, मीटर चालू झालेला आहे आपला. उंदरं खूप त्रास देतात मित्रांनो दरवेळी. म्हणजे बऱ्याच वेळा वायरच खाल्लेली असते मीटरची. त्यांना काय भेटतं काय माहिती त्या वायरीमध्ये. तर असा विषय असतो. बघूयात आता. 11:30 वाजल्यात. मला वाटलं, म्हणजे ते काका बोलले की अर्धा तास लागेल. मगाशी 11:08 झाले होते मी इथे आलो तेव्हा. अर्धा तास लागेल, थांबावं लागेल अर्धा तास. पण अर्ध्या तासात काम झालं. 5 मिनिटाचं काम होतं त्याच्यामुळे लवकर झालं. तर बघूयात आता. इथे उबर आणि रॅपिडो दोन्ही पण ऑन करतो. मीटर तर आपला चालू झालेला आहे. मीटर बंद होता म्हणून 3-4 भाडे मला भेटले नाही मीटरचे. सॉरी, मीटरचे भाडे मला घेता नाही आले. आता उबर तर ऑन केलेलं आहे, रॅपिडो पण ऑन करू. 11:30 वाजलेत. अजून बराच टाईम आहे आपल्याकडे. आणि आता मीटर पण चालू आहे.
पहिला रॅपिडो ऑन करतो. चला तर रॅपिडो पण ऑन झालेला आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, रॅपिडो पण ऑनलाईन गेलेलो आहे आणि उबर पण ऑनलाईन गेलेलो आहे. तर आता बघूया त्याच्यावरती कसे भाडे भेटतात. आणि आता मीटर पण आहे आपल्याकडे, तर मीटरवर पण बघूयात कसे भाडे भेटतात. मित्रांनो, मी आहे आता तलावपालीला. आता वाजल्यात 1:30. हे बघा, तलावपालीला आहे आणि वाजल्यात 1:30. मी तुम्हाला आता दाखवतो उबरवरती किती झाल्यात, रॅपिडोवर किती झाल्यात, आणि 2 ट्रिप मीटरवर घेतल्या मी. आता मीटर दुरुस्त केल्यानंतर ते पण सांगतो. तर उबरवरती झालेले आहेत 422. हे बघा, उबरवर 422, रॅपिडोवर गेला 613. हे बघा, 613 आहे बघा रॅपिडोवर. आणि मीटरवर 2 ट्रिप घेतल्यात मी, लिहून ठेवलं आहे मी, मला सांगतो फक्त. एक 136 आणि एक 93 रुपये, अशा 2 ट्रिप मीटरवर घेतल्या. 11:30ला मीटर दुरुस्त करून निघालो मी तिथून गोकुळनगरवरनं. त्याच्यानंतर आता 1:30 वाजेपर्यंत एवढे झालेले आहेत, सकाळपासून आता 1:30 वाजेपर्यंत. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय होतं, तर मीटर दुरुस्त केला मी, आणि बाकी तर आपलं डेलीचा रुटीन असतो. कसे भाडे भेटतात आपल्याला, कुठे आपण जातो वगैरे, ते सगळं. मीटर दुरुस्त केला, त्याच्यात 50 रुपयामध्ये ते काम झालं मित्रांनो. जास्त खर्च आला नाही, बरं झालं. तर एवढे झालेले आहेत आजच्या दिवसात. आता 1:30 वाजल्यात, आता इथून जाईल मी घरी. व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला, पूर्ण बघितला असेल, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आणि हाईप पण करा मित्रांनो. आणि काही अजून सजेशन असतील तर ते पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. काही कशाबद्दल अजून माहिती हवी असेल किंवा काही असू शकतं, त्याबद्दल पण तुम्ही सांगा, म्हणजे मी पुढे त्याबद्दल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि एंटरटेनिंग आणि ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.